नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाने आता आणलेली आहे। आता याची जी प्रक्रिया आहे ती एक प्रकारे चालू झालेली आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न पडतो की याची नेमकी जी काय प्रक्रिया असेल ती आता प्रक्रिया नेमकी याची कशी असणार आहे। आता याच्यामध्ये त्यांनी 2 लाखापर्यंत जे काही शेतकऱ्यांचं कर्ज असेल तर ते याच्यामध्ये माफ केलं जाणार आहे। मग आता याच्यामध्ये 2 लाखाच्या वरचं असेल तर काय, समजा एखाद्याचं 50,000चं असेल तर त्याचं काय। तर या संदर्भात आपण पाहिलं तर त्यांनी जो काय अहवाल आहे तो त्यांना प्राप्त झाला। त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये पडताळणी केली आणि पडताळणी करून याच्यामध्ये नेमके किती शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा बँकेकडून सर्व डाटा जो काय आहे तो मागवलेला आहे। आणि हा डाटा मिळवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं डिवायडेशन करून नेमके 2 लाखाचे किती आहेत, OTHचे किती आहेत, तर अशा प्रकारे त्याची विभागणी केली जाणार आहे। आता हा जो डाटा त्यांना प्राप्त झालेला आहे या संबंधी शेतकऱ्यांना मेसेज देखील हे जायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपण गेल्या वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता की जर शेतकऱ्यांना असा मेसेज आला असेल तर त्यांनी आपल्या बँकेशी संपर्क करायचा आहे। आता याची प्रक्रिया असणार आहे व्हेरिफिकेशनची। तर सर्व शेतकऱ्यांच्या ज्या याद्या आहेत ती साधारणतः 7 जुलैच्या आसपास याच्या याद्या यायला चालू होणार आहे आणि प्रत्यक्ष पैसे जे वितरणाची प्रक्रिया आहे ती जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात साधारणतः होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे। त्याच्यामुळे ज्यांचं यादीमध्ये नाव असेल त्यांनी आता सुरुवातीचा याचा जो टप्पा असणार आहे तो पहिला 2 लाखाच्या आतल्या कर्जमाफीचा असणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी बसत आहेत त्या शेतकऱ्यांना मेसेज जातील, त्या शेतकऱ्यांना बँकेचं बोलावणं येईल आणि त्या शेतकऱ्यांचं सर्व जो काय ॲग्रिस्टॅकचा डाटा असेल त्या ते ज्यांचं ॲग्रिस्टॅक असेल नसेल तर त्यांचं काढून घेण्याचं कॅम्पचं देखील त्यांनी आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळं तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे, तुमच्या OTPची, तुमच्या बँकेची आणि तुमचं आधार कार्डची, त्या ठिकाणी तुमचं लँड सीडिंग असेल याचं पूर्ण डाटा मॅच झाल्यानंतर त्या शेतकऱ्याची पडताळणी पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँकेच्या कर्ज खात्यावरती ते पैसे अदा केले जाणार आहे। त्यानंतर दुसरा आहे OTHचा। आता ज्यांना OTHचा जे काय प्रक्रिया असेल त्याचं दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः चालू होईल। आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे काही नियमित शेतकरी असतील त्यांना देखील हा प्रश्न पडतो की नियमित शेतकऱ्यांसंदर्भातली नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे। तर याच्यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांनी 22-23, 23-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये किमान 2 वर्ष नियमित कर्ज भरलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना ते 50,000चा लाभ भेटणार आहे। परंतु समजा एखाद्या शेतकऱ्यांनी 25-26 मध्ये ते कर्ज भरलेलं असेल परंतु पुन्हा काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांना याचं जे प्रक्रिया आहे ते तुम्ही म्हणजे समजा 2025-26ला तुम्ही काढलेलं असेल किंवा 2025-26ला तुमच्या कर्जाची मुदत आलेली असेल आणि त्यानंतर तुम्ही भरलं आणि त्यानंतर परत काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांना मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली जाणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज होता की आम्ही रेग्युलर कर्जदार आहोत, आम्ही नियमित कर्जदार आहोत, परंतु तुम्ही नियमित कर्ज भरलेलं असेल आणि पुन्हा ते काढलेलं असेल तर तुम्हाला 50,000चा लाभ हे मार्च 2027च्या अगोदर भरल्यानंतर जे तुमचं चालू जरी कर्ज असेल ते मार्च 2027च्या अगोदर भरल्यानंतर तुम्हाला त्या 50,000चा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे आणि ज्यांचं समजा 2019 नंतर ज्यांनी काढलेला असेल तर अशा शेतकऱ्यांची जी OTHची प्रक्रिया आहे ती देखील मार्च 2027 पर्यंत चालणार आहे। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 2019ची जे काही शेतकरी कर्जमाफी होती त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला असेल अशा शेतकऱ्यांचं जे काही त्यांचं 50,000च्या वरचं कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांनी ते 50,000च्या वरील कर्ज भरून त्यांना त्या 50,000चा लाभ देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारची ही जी टप्प्याटप्प्याची प्रक्रिया आहे ती आता लवकरच पार पाडली जाणार आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमके किती शेतकरी बसतात आणि कुठल्या स्वरूपात बसतात हे देखील पाहणं एक महत्त्वाचं आहे। कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील समज होता की ज्या शेतकऱ्यांनी नवजुनं वेळेला केलेलं आहे, आता याच्यामध्ये मार्च 2026 असेल समजा हे चालू वर्षाचं तर मार्चच्या अगोदरच किंवा एप्रिलच्या अगोदरच बऱ्याच शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत परंतु नंतर ते नवजुनं करून काढलेलं आहे। तर अशा शेतकऱ्यांना वाटलं की आपण नवजुनं केलं तरी आपल्याला 50,000चा लाभ भेटणार, परंतु ज्या वेळेस हे काढलेलं कर्ज तुम्ही मार्च 2027च्या अगोदर भराल त्याच वेळेत तुम्हाला 50,000चा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे कर्ज वसुली आहे
की कर्जमाफी आहे, अशा प्रकारचा प्रश्न देखील या सरकारला शेतकरी संघटनेच्या विविध नेत्यांनी विचारलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जरी ही तारीख सांगितलेली असली तरी जर समजा याच्यामध्ये अजून काय बदल केला तर याच्यामध्ये अजून थोडी प्रक्रिया पुढे लांबू शकतो, कारण बदल केल्यामुळे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये याच्यामध्ये बदल होतो का, याच्यामध्ये अशाच पद्धतीने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू राहते हे देखील पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता याच्याविषयी अजून काय बदल झाला तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.